हा, तर प्रिव्हियस क्लास मध्ये काय स्टडी केलं आपण सांग. काय बघितलं होतं? ऍडव्हान्टेजियस रूल झाला बरोबर आहे की नाही? काय डाऊट आहे त्याच्यामध्ये? आज आपण ऍडव्हान्टेजियस रूलच्या समोरचं कंप्लीट लेक्चर बघू. त्याच्यामध्ये होईल तोपर्यंत डेटा कव्हर करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे? इथपर्यंत काही डाऊट आहे? मागच्या क्लासमध्ये जे काही झालेलं त्याच्यामध्ये काही डाऊट आहे? नक्की. आता बघा, ऍडव्हान्टेजियस रूट झाला आपला. द रूट्स विच आर ग्रोन फ्रॉम द स्टेम अबोव द सॉइल इज कॉल्ड एज ऍडव्हान्टेजियस रूट. आपल्याला मॅक्झिममली रूट्स म्हटलं तर डोक्यामध्ये काय येते? बस साधी सिंपल डेफिनेशन तुम्हाला सांगायला लावली. व्हॉट इज द रूट? तर तुम्ही सगळ्यात पहिले इमॅजिन काय करता? रूट काय आहे? जे सॉइलच्या खाली ग्रोथ होत आहे. बरोबर आहे की नाही? बट ऍडव्हान्टेजियस रूट्स काय आहे? जे सॉइलच्या वर ग्रोथ होतात. म्हणजे हा सेपरेट फंक्शन आहे किंवा सेपरेट त्याचं पर्टिक्युलर कॅरेक्टरिस्टिक्स आहे. बरोबर आहे की नाही? आता बघा, नेक्स्ट मध्ये आपण बघायचं आपल्याला, हे काल मागच्या एसए मध्ये झालं होतं आपलं की बा बनियान ट्री ऍक्च्युअल मध्ये कर्नाटकामध्ये एक अशी मोठी ट्री आहे ज्याची वाईट ग्रोथ जास्त झालेली. बरोबर आहे. आज आपल्याला बघायचं आहे स्टेमचे रिलेटेड पॉइंट्स, काय काय दिलेलं आहे स्टेम मध्ये ते, आणि त्याची नोट डाऊन सुद्धा करू. ओके. तर फर्स्ट ऑफ ऑल बघा, तर आपली जे हे डेटा आहे कशाच्या बेसवर आहे? आपल्या टेक्स्ट बुक नुसार आहे. ओके. तर बघा, स्टेम, द ग्रोइंग पार्ट फ्रॉम द प्लुमेल ऑफ स्प्राउटिंग सीड इज कॉल्ड एज स्टेम. आता हे डिफाइन झालं, पण ऍक्च्युअल मीनिंग मध्ये कसं? जर बघा, आता समजा आपण एखादं सोयाबीनचं पीक, ओके, सीड आपण समजा कशामध्ये ग्रो करत आहे? आपण मातीमध्ये. ठीक आहे. तर त्या सोयाबीनच्या सीडला जर स्टार्टिंगला असे कोंब फुटतात. बरोबर आहे की नाही? त्याला आपण अंकुर फुटणे सुद्धा म्हणतो. बरोबर आहे. तर त्या अंकुर फुटण्याच्या प्रोसेसला म्हणजेच काय म्हणतो आपण? स्प्राउटिंग झाले म्हणतो. काय झाले? स्प्राउटिंग. इथपर्यंत काही डाऊट आहे? आता या स्प्राउटिंग मध्ये आपण बघितलेलं आहे जेव्हा हा क्लास चालू केला होता आपण, की एक पोर्शन जे आहे खालच्या डायरेक्शनला ग्रोथ होत आहे आणि एक पोर्शन वरच्या डायरेक्शनला. ठीक आहे. तर जो खालच्या डायरेक्शनला ग्रोथ होतोय त्याला काय म्हणतो आपण? रॅडिकल. जो पोर्शन अप्पर साइडला अबोव द सॉइल ग्रोथ होतोय त्याला काय म्हणतो आपण? फ्ल्युमेल. आणि स्टेम जे आहे, स्टेमचा एक्झिस्टन्स, स्टेम कुठे ग्रो होते? अबोव द सॉइल. म्हणजेच की सीड पासून जे फ्ल्युमेल ग्रोथ होत आहे, त्या फ्ल्युमेल पासून जे फ्ल्युमेलचे जे अप्पर साइडला ग्रोथ होत आहे, वाईड ग्रोथ होत आहे, सॉरी लॉंग ग्रोथ होत आहे, तर त्याला आपण काय म्हणू? स्टेम म्हणू. त्याने डेफिनेशन मध्ये तेच म्हटलं, द ग्रोइंग पार्ट फ्रॉम द फ्ल्युमेल. आणि फ्ल्युमेल कुठे राहते? स्प्राउटिंग सीड कडे राहते. आपल्याला growing part of the plumule from sprouting seed is called as stem. कोणता काय डाऊट आहे? स्टेम ची डेफिनेशन क्लिअर झाली आहे 100%. नेक्स्ट बघा, त्याच्यामध्ये दिलाय त्यांनी नोड्स बद्दल काय. आता बघा, हा स्टेम दिसत आहे तुम्हाला इझिली. ओके. तर या स्टेम मध्ये हे जे तुम्हाला स्वेलिंग टाइपचं स्ट्रक्चर दिसत आहे, हिलिंग टाइपचं स्ट्रक्चर दिसत आहे, हा फुगीर भाग, याला काय म्हणतात? नोड्स म्हणतात. काय म्हणतात? नोड्स. आणि या नोड्स पासूनच आपले लीफची अरायझिंग होते. म्हणजे लीफची जी आहे स्टार्टिंग कुठून होत आहे? या नोड्स पासून. फॉर एक्झाम्पल इथे बघा डेफिनेशन दिला आहे, द हिलिंग पोर्शन ऑन द स्टेम इज ए नोड. म्हणजे हा जो पोर्शन आहे, हा जो फुगीर भाग आहे किंवा सोलन स्ट्रक्चर आहे, याला काय म्हणतो आपण? नोड्स. काय म्हणतोय? नोड्स. आणि या आता बघा, या दोन नोड्स दिसत आहेत तुम्हाला, या दोनच्या मधातली जे स्टेमचा पोर्शन आहे याला काय म्हणतो आपण? इंटरनोड्स. काय म्हणतो याला? इंटरनोड्स. जास्त एवढं का सिरियस होते तुम्ही? हा, एकदम असं सिरियसली बघत आहे. इझी आहे ना? आपण रिलॅक्स राहा थोडं. असं वाटत आहे की मग कसं, म्हणजे 15वी 10वी 12वी वाल्यांचे क्लास घेत आहेत काय? हा, रिलॅक्स राहा. बघा, नोड, स्टेम समजलं. स्टेमची डेफिनेशन. नोड्स म्हणजे काय? नोड्स काय आहे? नोड काय आहे? द सोलन ऑर हिलिंग पोर्शन ऑन द स्टेम. स्टेम वर एक जे फुगीर भाग राहतो, हिलिंग पोर्शन राहतो, त्याला काय म्हणतो आपण? काय म्हणतोय? नोड. आणि या दोन नोड्सच्या मधामध्ये जे पोर्शन आहे त्याला काय म्हणतो आपण? बघा डेफिनेशन काय म्हणलं, द पार्ट ऑफ द स्टेम बिटवीन टू नोड्स इज कॉल्ड एज इंटरनोड. इथपर्यंत काही डाऊट आहे? 100% क्लिअर. द टिप अँड अपायकल एंड. आता बघा, हा जे स्टेमचा पोर्शन कन्सिडर केलाय आपण, याचा टिप म्हणजे हा टोक झाला की नाही? टिप मीन्स टोक. यालाच आपण अपायकल एंड सुद्धा म्हणू. या अपायकल एंड वर जे ग्रोइंग पार्ट राहते त्याच्या बिलो साइड, याला काय म्हणतो आपण? बड. काय म्हणतोय? बड. इथपर्यंत काही डाऊट आहे? स्टेमच्या रिलेटेड एवढीच इन्फॉर्मेशन तुम्हाला या टेक्स्टबुक नुसार अकॉर्डिंगली आपल्याला स्टडी करायची आहे. अगेन एकदा आता मी याला गायब करतो. ठीक आहे. आता सांगा मला किंवा आपला स्टेम आहे, स्टेमची ग्रोथ कोणापासून होत आहे?
बोला सायमल्टेनियसली फ्ल्यू मिल पासून स्टेम एकदा ग्रोथ झाल्यानंतर किंवा स्टार्टिंग पिरियडला त्या स्टेमवर जे हिलिंग पोर्शन सोलन पोर्शन राहतोय त्याला काय म्हणतो आपण दोन नोडच्या मधामध्ये जे इन बिटवीन आहे पोर्शन आहे त्याला काय म्हणतो आपण जे अपायकल एंडला किंवा टिप ऑफ द स्टेमला जे पोर्शन राहते त्याला काय म्हणतो आपण इथपर्यंत क्लिअर आहे काहीच डाऊट नाही आता बघा नेक्स्ट आता आपल्याला बघायचं लिफ्टच्या बद्दल भरपूर सारी इन्फॉर्मेशन आहे पण आपल्याला जेवढी आवश्यक आहे तेवढीच बघू आपण आता कॉमनली मला एक गोष्ट सांगा लिफ्ट तुम्ही बघितलेली आहे की नाही कॉमन आहे कुठेही बघतो आता क्लासच्या बाहेर निघत आपल्याला दिसून जाईल की नाही कोणत्या कलरचे राहते ग्रीन कलरचे राहते त्याच्यामध्ये काही डाऊट आहे का मी म्हणतो माझ्याकडे शोचं एक झाड आहे त्याचं तर येलो कलरची लिफ्ट आहे की नाही बट इथे आपण कन्सिडरेशन का वर करत आहे ग्रीन कलर कारण की एक्सेप्शनल केसेस म्हणजे 99% जे आपले जेवढेही आपले रेग्युलर झाडं आहेत प्लांट्स आहेत त्यांच्या लीव्हचा स्ट्रक्चर आणि कलर कसा असतो ग्रीन कलर असतो आणि थिन स्ट्रक्चर असतो कसा असतो थिन स्ट्रक्चर आणि थिन सोबतच वाईड स्प्रेड असतो त्याचा बरोबर आहे वाईड असतो की नाही फ्लॅट सरफेस एरिया जास्त असतो लीफ जसं दांडीसारखं राहतो का डेझर्ट प्लांट्स करून कसा राहणार फ्लॅट सरफेस एरिया राहणार त्याला थिन स्ट्रक्चर मध्ये राहणार जास्त पातळ राहणार बरोबर आहे आणि काय राहणार कलर ग्रीन कलर आता बघा लीफचे रिलेटेड इन्फॉर्मेशन फर्स्ट ऑफ ऑल बघा लीफ आलाय ओके लीफ मध्ये पहिलं कॅरेक्टरिस्टिक्स मी काय सांगितलं त्याचं स्ट्रक्चर कसं आहे थिन आहे बघा द लीव्स आर मोस्टली थिन त्याच्यानंतर फ्लॅट सरफेस एरिया आहे त्याच्यानंतर फ्लॅट अँड ग्रीन इन कलर कॉमन आहे ग्रीन इन कलर झालं हे तीन कॅरेक्टरिस्टिक पॉइंट झाले आपले नेक्स्ट बघा द लीव्स आर ग्रोन फ्रॉम नोड्स ऑफ द स्टेम आता बघा या मागच्या याच्यामध्ये बघितलंय आपण की नोड्स कुठे जे कशाला म्हणतो आपण जे हिलिंग पोर्शन आहे जे सोलन पोर्शन ऑन द स्टेम आहे त्याला काय म्हणतो आपण नोड्स पॉइंट मध्ये बघा द हिलिंग पोर्शन ऑन द स्टेम इज ए नोड अँड द लीव्स आर अरायझिंग फ्रॉम द नोड्स म्हणजे या नोड्स पासून लीव्हची अरायझिंग होते बरोबर आहे की नाही तर तोच पॉइंट यांनी आपल्याला इथे दाखवलेला आहे द लीव्स आर ग्रोन फ्रॉम द नोड्स ऑफ द स्टेम समजलं इथपर्यंत काय डाऊट आहे नोड्स ऑफ द स्टेम आता नेक्स्ट बघा द ब्रॉड अँड स्प्रेड पोर्शन ऑफ द लीफ ब्रॉड अँड स्प्रेड पोर्शन हे जे ब्रॉड पोर्शन आहे का म्हणजे फ्लॅट सरफेस एरिया जे आहे या लीव्हचा या फ्लॅट सरफेस एरियाला कन्सिडर करा द ब्रॉड अँड स्प्रेड पोर्शन ऑफ अ लीफ इज कॉल्ड एज लीफ ब्लेड काय याला म्हणतात लीफ ब्लेड हे जे बघा ही लीफ आहे हे मधातून हे जे दांडी दिली आहे ना याला काय म्हणतात याला काय म्हणतात आता हे जे फ्लॅट सरफेस एरिया आहे साइडचा हे जे फ्लॅट पोर्शन आहे याला काय म्हणतो आपण लीफ ब्लेड काय म्हणतो लीफ ब्लेड ठीक आहे या लीफ ब्लेडला जे आउटर एजेस राहतात त्याचे हे जे लीफ ब्लेडची एज आहे ना बघा ही वाली हे जे एज आहे याला काय म्हणतो आपण लीफ मार्जिन काय म्हणतो याला लीफ मार्जिन ओके पॉइंट मध्ये बघा the broad and spread portion of a leaf is called as leaf blade and other नाव सुद्धा याला काय लॅमिना काय म्हणतात त्याला एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू जेव्हा जर केव्हा समजा मला जर तुमचा पेपर सेट करायचा आहे तर मी लीफ ब्लेडच्या जागी शब्द काय यूज करू शकतोय लॅमिना का बरं कारण की थोडंसं क्वेश्चनला कन्फ्यूज करण्यासाठी समजलं इथपर्यंत तिथेच तुम्ही बेटा ओके काय म्हणणार आपण याला लीफ ब्लेडच्या जागी लॅमिना बोथ आर दी सिमिलर वर्ड्स ठीक आहे इथपर्यंत काय प्रॉब्लेम आहे त्याच्यानंतर बघा द एज ऑफ द लीफ ब्लेड इज कॉल्ड एज लीफ मार्जिन म्हणजे एज म्हणजे हे जे कोरचा भाग आहे की नाही याला एजेस म्हणतात काय म्हणतात एजेस तर या भागाला काय म्हणतात एजेस आणि या एजला काय म्हणताय लीफ मार्जिन इथपर्यंत काय डाऊट आहे आता याच्यानंतर हे पोर्शन सुद्धा आहे डिफरंट ते पण बघू आपण पहिले समोर बघा आता कॉमन लीफ मार्जिन इज ऑफ 3 टाइप्स किती टाइपचे आहे 3 टाइप्स आता ते 3 टाइप्स कोणते कोणते आहेत ते बघूया ओके फर्स्ट ऑफ ऑल एंटायर कोणता एंटायर सेकंड डेंटेड थर्ड लोब फर्स्ट एंटायर सेकंड डेंटेड थर्ड लोब फर्स्ट एंटायर सेकंड डेंटेड थर्ड लोब आता एंटायर म्हणजे कंप्लीटली एंटायर मीन्स कंप्लीटली डेंटेड मीन्स दंतरी दंतेरी डेंटेड मीन्स दंतेरी डेंटेड मीन्स दंतेरी आणि त्याच्यानंतर बघा लोब लोब मीन्स खंडी कसे खंडी ओके आता बघा या तिन्ही शब्दाचं मीनिंग माहिती आहे पण ऍक्च्युअल मध्ये याचा व्हिज्युअल इफेक्ट बघावा लागेल आपल्याला आपण व्हेरियस टाइप्स ऑफ लीव्स बघितलेले आहेत
पण त्याला आपण त्या लिफ्टच्या टाइपला काय म्हणतोय, त्या मार्जिन्सला काय म्हणतात आपल्याला माहिती आहे का? नाही. आता हे 3 नाव बघितले आपण लिफ्ट मार्जिनचे. आता बघा ऍक्च्युअल मध्ये एंटायर लिफ्ट कसे, ज्या लिफ्टची मार्जिन कम्प्लिटली ते लिफ्टच्या राउंडेड साइडला असतात बघा. एंटायर लिफ्ट इज कव्हर्ड विथ सिमिलर मार्जिन, बरोबर आहे की नाही, एकसारखे मार्जिन आहे, तर त्याला काय म्हणतो आपण एंटायर मार्जिन. काय म्हणतो? एंटायर मार्जिन. नेक्स्ट बघा डेंटेड म्हणजे दंतेरी, दातासारखं स्ट्रक्चर आहे, असं झिगझॅग टाइपचं आहे ना बाउंड्री बघा. ह्याची एजेस आहे कशा आहे, झिगझॅग आहे, दंतेरी आहे. ओके, म्हणून याला म्हटलंय डेंटेड मार्जिन. ओके, आणि लोब म्हणजे हा जे स्ट्रक्चर आहे बघा, लोबचा सारखा स्ट्रक्चर आहे की याला. लोब मीन्स असं या प्रकारचा आकृती किंवा याला हे बघा, हे लोब काय झालं, हे लोब झालंय, लोब स्ट्रक्चर झालंय. अशा लोब स्ट्रक्चरने बनलेलं लिव्हची मार्जिन यालाच काय म्हणतो आपण, लोब मार्जिन. इथपर्यंत काही डाऊट आहे? क्लिअर आहे नक्की? आता टाइप्स ऑफ लीफ अरेंजमेंट हे तुम्हाला तुमच्या याच्या नंतर डिस्कस मध्ये जास्त घेऊ आपण, हे स्ट्रक्चर कशा प्रकारे राहते म्हणून. कारण की याच्या आधी अजून एक पॉइंट घेणं महत्त्वाचं आहे, दॅट इज द रेटिक्युलेटेड व्हॅनिशन. त्याला काय म्हणतात, रेटिक्युलेटेड व्हॅनिशन. आता हे रेटिक्युलेटेड व्हॅनिशन असा शब्द ऐकल्यावर असं वाटतं काय हे एवढं टेन्शन देणार आहे की नाही. पहिल्यांदा जर शब्द ऐकला तर रेटिक्युलेटेड व्हॅनिशन, अरे बापरे काहीतरी मोठी कन्सेप्ट असेल असं वाटते ना. आता त्या मोठ्या कन्सेप्टला आपण स्मॉल करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, तर रेटिक्युलेटेड व्हॅनिशन लीफ दिसत आहे, कशाचा आहे? पिंपळाचा आहे का? वडाचं नाही आहे का? नाही, 100%. मला तांब्याचा दिसून राहिला. कशाचा आहे? म्हणजे काहीच डाऊट नाही तुम्हाला, 100% क्लिअर. आता बघा इमॅजिनेशन, आपल्याला रेटिक्युलेटेड व्हॅनिशनची ऍक्च्युअल मीनिंग बघायची आहे आणि त्याच्यामध्ये काय काय पॉइंट्स आहेत ते बघायचे. ठीक आहे, जास्त काही किचकट नाही, फक्त नाव भरपूर मोठं दिलेलं आहे त्यांनी. आता बघा याच्यामध्ये तुम्हाला हे पॉइंट डिस्कस करण्याच्या आधी इथे बघूया आपण, हे जे पॉइंट्स आहे ना हे डिस्कस करण्याच्या आधी इथे बघूया आपण. ठीक आहे, तर हा लीफ कन्सिडर केलाय मी, कशाचा आहे? पिंपळाचा. ओके, ते मधातनी हे जे दांडी केलेली आहे याला आपण काय म्हटलंय? मिडवे. ठीक आहे, आता लक्षात ठेवा अजून भरपूर सारे लीव्स आहेत. मेजचं लीफ बघितलंय तुम्ही? नाही बघितलंच हे बघा, आलाय मेजचं लीफ? मेज. ओके, किंवा आता बघा लीफ मध्ये फरक आहे. तर हा जे लीफचा स्ट्रक्चर वेगळा आहे, याच्यामध्ये हे जे वेन्स दिलेले आहेत भरपूर वेगळे आहेत. आता बघा हे जे आपला लीफ आहे याच्यामध्ये एक मिडवेन आहे, या मिडवेनचे अदर ब्रांचेस साइडला गेलेले आहेत. ओके, आणि या साइड ब्रांचेस पासून अगेन वेन्स गेलेले आहेत बारीक वाले, बरोबर आहे. तर या हे काय एक प्रकारचं नेटवर्क फॉर्म करत आहे, नेटवर्क जाळी तयार करत आहे की. आता समजा याच्यातलं फक्त आपण लीफ काढून टाकलाय, समजा इमॅजिन कर आपण याचं लीफ काढून टाकलंय, फक्त वेन्स काढायचे आपल्याला, वेन्स बघायचे किंवा या पोर्शनचा आपण एक स्पेशल इमेज कॅप्चर करून ठेवली आहे. तर आपले लीव्हचं जे ग्रीन कलर आहे ते नाही दिसला पाहिजे, फक्त वेन्स दिसले पाहिजे. तर हो, हा जे लीव्हचा फोटो आहे कसा दिसेल? जाळीदार दिसणार की नाही? जाळीदार म्हणजे नेटवर्क टाइपचं दिसणार की नाही, कारण की फर्स्ट मेन मिडवेन केलेली आहे, त्याच्यानंतर सब ब्रांचिंग झाले, त्याच्यानंतर अगेन ब्रांचिंग झाले, म्हणजे ते एक नेटवर्क तयार करत आहे ना. आता याच गोष्टीला त्यांनी आपल्याला पॉइंट्स मध्ये दिला बघा. द लीफ इज डिवाइडेड इनटू 2 इक्वल पार्ट्स by a single midvein which is lie along the midline of the leaflet. म्हणजे या लीफच्या मधातून जे सरळ एक गेलेली आहे त्याला काय म्हणतात? मिडवेन म्हणतात. आणि हे मिडवेन काय करते? त्या लीफला 2 इक्वल पार्ट मध्ये काय करते? डिवाइड करते. हे 2 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड केल्यानंतर अजून काय आहे बघा, secondary veins arising from the midway and they are form a network of reticulum. नेटवर्क और रेटिकुलम, नेटवर्कला रेटिकुलम सुद्धा म्हणतात. ओके, तर या मिडवेन पासून सेकंडरी वेन्स जात आहे, या मिडवेन पासून सेकंडरी वेन्स जात आहे, या सेकंडरी वेन्स पासून टर्शियरी सुद्धा जात आहे, पण आपल्याला कन्सिडर करण्याची आवश्यकता नाहीये. म्हणजे एक नेटवर्क टाइपचा स्ट्रक्चर तयार करत आहे की नाही. तर या नेटवर्क टाइपच्या स्ट्रक्चरला, या स्ट्रक्चरच्या लीव्हला काय म्हणतो? रेटिक्युलेटेड व्हॅनिशन. काय म्हणतोय? रेटिक्युलेटेड व्हॅनिशन. इथपर्यंत डाऊट आहे? व्हॉट इज द रेटिक्युलेटेड व्हॅनिशन? ज्याच्यामध्ये एक मिडवेन आहे, सेकंडरी वेन्स आहे आणि एक नेटवर्क टाइपचं स्ट्रक्चर तयार करत आहे वेन्सने. तर या नेटवर्क टाइपच्या स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो? रेटिक्युलम, म्हणजेच की रेटिक्युलम व्हॅनिशन. समजलं इथपर्यंत? क्लिअर आहे एकदम? ओके, नेक्स्ट बघा पॅरलल व्हॅनिशन. जास्त होत आहे का? काय झोप येते का? एवढा सिरियसली? हा, एवढा सिरियसली का?
आउट ऑफ द भेटते त्याला यावेळेस मार्क आहे ना भेटते का येऊ का उद्या टेस्ट मग हा उद्या घेऊ का तर जेवढं नोट्स आहे आताशी बोलले तेवढंच घे मन चालू ठेवा हा इकडे लक्ष द्या पॅरलल व्हॅनिएशन आता काय आहे बघा पॅरलल व्हॅनिएशन आलाय लिंक आता या टाइपचं लिंक स्ट्रक्चर कोणत्या कोणत्या झाडात असते बघा शेतकरी माणसं जे म्हणजे शेतातले विद्यार्थी ज्यांच्याकडे शेती आहे त्यांना आरामात माहिती असेल ऊस हा अजून शुगर केन फॉर एक्झाम्पल नाही अजून मेल बरोबर आहे की आता बघा या टाइपचे लीफ बरं हे लीफ स्ट्रक्चर तुम्ही बघितलेलं आहे की लांब एक लीफ राहतोय आणि हा स्ट्रक्चर भरपूर बघितला असेल तुम्ही ठीक आहे नाहीतर आपण सोना चांदी देतोय की त्याचे जे चांदी राहते ते चांदीचं स्ट्रक्चर असं राहतोय की नाही राहतोय ना ते झाड कशाचं आहे आम्हाला माहित नाही पण सोना चांदी माहिती आहे ना सोन्याचं झाड वेगळं असते आणि चांदीचं या टाइपचं देतोय आपण तर सगळ्यांनी बघितलेलं आहे आता बघा या लीफ मध्ये आणि या लीफ मध्ये भरपूर फरक आहे की नाही स्ट्रक्चरचा याच्यामधले वेन्स कसे आहे डिफरंट आहे याच्यामध्ये बघा वेन्स कसे आहेत एक स्टार्टिंग पॉइंट पासून तर एंडिंग पॉइंट पर्यंत सरळ दिलेले आहे बरोबर आहे की नाही आपण मॅथ मध्ये बघितलं होतं की दोन इक्वल लाईन्स आर फॉरवर्डिंग इन अ स्ट्रेट डायरेक्शन नॉट इंटरसेक्टिंग ईच अदर दॅट लाईन्स इज नोन एज पॅरलल लाईन्स याच कन्सेप्टला इथे फॉलो करू आपण याच कन्सेप्टला इथे फॉलो करू आपण दाखला कुठे याच कन्सेप्टला इथे फॉलो करू आपण की जे वेन्स आहे कसे ग्रोथ होत आहे पॅरलली ग्रोथ होत आहे कसे ग्रोथ आहे पॅरलली ते इंटरसेक्ट होत आहे आणि कुठून ग्रोथ होत आहे जे आपलं स्टार्टिंग पोर्शन आहे तिथून तर अप टू द टिप ऑफ द दॅट लीव्स बरोबर आहे तर या पॅरलल वेन्सच्या ग्रोथला काय म्हणतो आपण पॅरलल व्हॅनिएशन आता बघा आपल्या नोट्स मध्ये काय दिलंय द लीव्स which has a parallel veins running from the leaf base म्हणजे जिथे तो पर्टिक्युलर लीफ स्टेम सोबत अटॅच आहे ओके त्या लीफ बेस पासून टू लीफ अपेक्स म्हणजे टोक त्या लीफच्या टोकापर्यंत काय रनिंग वेन्स आहे ओके that leaf blade has a is called as a parallel venation again वाचा the leaves which has a parallel vein running from leaf base to leaf apex that leaf blade has a parallel venation समजलाय आता रेटिक्युलेटेड व्हॅनिशन मध्ये लीफच्या मार्जिनचा स्ट्रक्चर कसा असतो मिड वेन राहणार सेकंडरी वेन्स आणि टर्शियरी वेन्स अँड फॉर्मिंग ए नेटवर्क आणि पॅरलल व्हॅनिशन मध्ये की जे आपला वेन्स आहे रनिंग फ्रॉम द बेस ऑफ द लीफ टू द अप टू द apex of the leaf बरोबर आहे की नाही that type of structure of the margin of the leaf blade is called as a parallel venation समजलं इथपर्यंत आता नेक्स्ट बघा हा जो फ्लावरचा स्ट्रक्चर आहे जास्त डीप मध्ये आहे तर आपण या क्लास मध्ये याला घेऊ ठीक आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये बघू की बा ऍक्च्युअल मध्ये फ्लावर काय आहे फ्लावरचे स्ट्रक्चरल पार्ट कोणते कोणते आहेत आणि कोणत्या पार्टला काय काय म्हणतात हे सगळ्या गोष्टी आपण नेक्स्ट क्लास मध्ये बघू ठीक आहे आतापर्यंत जे काही घेतलंय ते सगळं समजलंय सगळ्यांना सगळं समजलंय आता मला एक गोष्ट सांगा ठीक आहे सगळ्यात महत्त्वाचं रेटिक्युलेटेड व्हॅनिएशन त्याच्यामध्ये पहिला पॉइंट काय आहे सांगा कोण सांगणार कोणी एक जण सांगा सिस्टमॅटिक पाहिजे म्हणून सांग मोदी the leaf is divided into two equal parts by a single midvein शाबाश single and secondary veins are arising from the midvein and forming reticulum which are na and forming network like structure that vein structure and that blades of that leaf is called as रेटिक्युलेटेड व्हॅनिएशन ठीक आहे नोड्स म्हणजे काय नोड्स नोड हां 10 सांग बेटा healing portion of the stem the healing and swollen portion on the stem that is called as nodes the space or the between the portion between the two nodes is called as internodes ठीक है the
the portion that are present on the growing end of that particular stem is called as. सांग बेटा. बरं, इथपर्यंत काही डाऊट आहे? म्हणजे क्रिस्टल क्लिअर झाले आहे कन्सेप्ट. आता नेक्स्ट क्लास मध्ये आपण काय बघणार आहे, फ्लावर्सच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन आणि डिटेल्स स्टडी. ठीक आहे, आजच्या दिवशी थांबूया. ठीक आहे.